12 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने एक निर्णय घेतला आणि मी गैरवर्तणूक केली असा ठपका लावून त्यांनी माझी सनद 3 महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला होता। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी एक सभा ठेवलेली होती शिवसेनेतर्फे, त्याच्यामध्ये पक्षांतर बंदी संदर्भातील निर्णय किंवा पक्षांतर्गत वादाचा निर्णय या संदर्भात निर्णयाची शहानिशा, चिकित्सा आणि विश्लेषण सोप्या भाषेत लोकांसमोर मांडावं असं मला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं। आणि वरळी डोम इथे मुंबईला जी सभा मोठी झाली त्याच्यामध्ये मी सर्वोच्च न्यायालयाचा पक्ष आणि सत्ता संघर्षासंदर्भातला निर्णय, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष तेव्हाचे राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय, त्याच्यामधले चुकीचे संदर्भ जे त्यांनी घेतले होते, असंविधानिक स्वरूपाचा निर्णय घेतला होता, घटनाबाह्यता त्याच्यामध्ये होती, ती सर्व विश्लेषणात्मक पद्धतीने मी मांडली होती। त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी ज्या होत्या, याच्यामध्ये मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जेव्हा भाषण करताना त्यावेळेस ते काही त्या पदावर नव्हते, राज्यपाल पदावर, त्यांना मी भाषणाच्या ओघामध्ये फालतू व्यक्ती आहे पण ते संविधानिक पदावर बसल्यात अशा स्वरूपाचा काहीतरी उल्लेख केलेला होता। आणि सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल किंवा न्यायव्यवस्थेमध्ये सगळीकडे भ्रष्टाचार आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे, तरच आपण न्यायव्यवस्था चांगली करू शकतो अशा आशयाचं मी बोललो होतो। आणि राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केला असं सुद्धा मी सांगितलं होतं। त्या भाषणाचे संदर्भ देऊन राजेश दाभोळकर नावाचे भाजपचे कार्यकर्ते यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलने माझी सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतला। तो निर्णय मुळातच चुकीचा आहे असं मी सातत्याने त्यांनासुद्धा सांगितलं, तक्रारदार जे आहेत त्यांनासुद्धा सांगितलं। तक्रारदार राजेश दाभोळकर हे काही माझे क्लायंट नाही, म्हणजे माझे ते अशील नाही, त्यांची काही केस माझ्याकडे नाही, त्यांचे कोणतेही आर्थिक व्यवहार माझ्यासोबत नाही, तरीसुद्धा काही अधिकार क्षमता म्हणजे लोकल स्टँडिंग नसताना त्यांनी माझी तक्रार केली, ही मुळात दखलपात्र होत नाही असं सुद्धा सांगितल्यावर हा निर्णय माझ्या विरुद्ध झाला। त्या निर्णयाला बरेच काही कंगोरे आणि संदर्भ असू शकतात असं माझं मत आहे, परंतु तरीसुद्धा निर्णय झाला। आणि त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे मला अपील करावं लागलं। त्यानुसार अपील केल्यानंतर त्याच्यावर प्रायमरी स्वरूपात डिसिप्लिन